नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शरद पवार यांच्यावरती कोसळला दुःखाचा डोंगर। 3 टर्म आमदार राहिलेले शरद पवार यांचे निकटवर्गीय यांचं झालंय निधन। त्यांच्या जाण्याने शरद पवार पक्षावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागाचे 3 वेळा नेतृत्व करणारे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज हैदराबाद येथे सकाळी दुःखद निधन झाले आहे। नवीन वर्षाचा पहिलाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि नाईक कुटुंबासाठी दुःखाचा ठरला आहे। शरद पवार यांचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मावळली आहे। आज बुधवार 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास प्रदीप नाईक यांचं निधन झालं आहे। हैदराबाद येथे दुःखद घटना ही घडली आहे। प्रदीप नाईक हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते मानले जात होते। 3 वेळा आमदार राहिलेले ते मोठे नेते होते। त्यांच्या जाण्याने नाईक कुटुंब आणि शरद पवार पक्षावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर मित्रांनो, आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। आपण देखील आपल्या कमेंटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।